बड़ी मुश्किल राह थी पर दिल में चाहती तो फैसले की आ गई घड़ी। 30 मिनिट स्पेशल मध्ये पुन्हा एकदा स्वागत। 5व्या वर्गात असताना तन्वीशने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला। मेहनतीबरोबरच योग्य कोचिंगची ही गरज होती। नशिबाने प्रॅक्टिससाठी ग्राउंड आणि कोच देखील मिळाले आणि तन्वीशमध्ये असणारा खेळाडू सर्वांसमोर आला। दिवसाची सुरुवात झाल्यापासून तन्वीशची क्रिकेट खेळण्यासाठीची धडपड सुरू होते। क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी तो रोज दांडी गावातून मुंबईला येतो। तन्वीश सध्या चिंचणीतल्या केडी हायस्कूल मध्ये 9वीत शिकतोय। क्रिकेटमध्ये तन्वीशने कसा दबदबा निर्माण केलाय हे त्याच्या या सर्टिफिकेट्सवर आणि ट्रॉफीजवर नजर टाकल्यावर सहज लक्षात येईल। वर्तमानपत्रात आणि मोठमोठ्या पोस्टर्सवरही तन्वीश अनेकदा झळकलाय। मला फार एक आनंद झालाय की तन्वीशचा 15 मध्ये सिलेक्शन झालं इंडियामधून आणि ते मलेशियाला झाले। फार आनंद झालाय कारण 2 महिने त्याला मी एवढं प्रशिक्षण दिलं चांगला आणि त्याचा होतकर एकदम उत्कृष्ट खेळत होतो। क्रिकेट प्रमाणेच अभ्यासातही तन्वीश हुशार आहे। रात्री क्रिकेट प्रॅक्टिस वरून आल्यावर तो नित्य नियमाने अभ्यास करायलाही विसरत नाही। घरातल्या गरीब परिस्थितीची त्याला जाणीव आहे, त्यामुळे मेहनतीत तो कसलीही कसर सोडत नाही। मलेशियात होणाऱ्या अंडर 15 क्रिकेट टुर्नामेंटसाठी तन्वीशची निवड झाल्याने त्याच्या मित्रांकडून आणि गावातल्या नागरिकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होतोय। तसंच मलेशियाला जाण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतलाय। फार हृदय भरून आलं कारण क्रिकेट हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आज दांडीवळून फार गरीब परिस्थितीवरून मात करून हा मुलगा आज मलेशियाचं भारताचं प्रतिनिधित्व करतोय आणि मला तरी वाटतं ठाणे जिल्ह्यालाच मोठा असा गर्वाचं स्थान होईल आणि हा पुढे जाऊन भरपूर काहीतरी नाव कमवेल। त्याच्यामुळे ह्याला लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। तन्वीशचा खेळ पाहून त्याच्या वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं। तन्वीशनेही त्याला मिळालेल्या संधीचं नेहमी सोनच केलं। आणि आता तो पुढच्या महिन्यात मलेशियाला जाणार आहे, त्यामुळे मलेशियातल्या त्याच्या टुर्नामेंटसाठी तन्वीशला TV9च्याही शुभेच्छा। असद शेख, TV9 बोईसर। आणि तन्वीश वझे आणि रमाकांत वझे आपल्या दोघंही इथे TV9च्या स्टुडिओमध्ये आहेत। तन्वीशकडे पुन्हा एकदा जाऊयात। तन्वीश, मला सांग, तुला नेमकं कधी कळलं की आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, आपण क्रिकेटमध्ये पुढे करिअर करू शकतो? एक आणि दुसरा आदर्श नेमका कोण आहे, कोण व्हावंसं वाटते तुला? मी पहिली ते 6वी पर्यंत आमच्या मामाकडे शिकत होतो, तेव्हा आमचे मामा भरत चिखलीकर ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात। तर मी एकदा बाबांना सांगितलं की बाबा मला क्रिकेट कोचिंगला जायचं आहे। तेव्हा बाबांनी मला आमचे मिथुन मामा होते, त्यांनी मला चिंचणी केडा स्कूलच्या ग्राउंडवर नेले। तेव्हा तिथे अमोल सर कोच होते। मग ते 2-3 दिवस झाले तेव्हा मी तिथे प्रॅक्टिस करायचो आणि तेव्हा एके दिवशी तिथे यतीश ठाकरे सर आले। त्यांनी माझी बॅटिंग बॉलिंग बघून वगैरे ते मला एके दिवशी टाटा स्पोर्ट्स क्लब इथे घेऊन गेले। तिथे माझे कोच झाकीर शेख होते, अजून भरत चमरे सर होते आणि तिकडूनचे BD पाटील सर टाटा स्टीलचं ग्राउंड सगळं बघायचे। तर त्यांनी सुद्धा मला क्रिकेटमध्ये प्रोत्साहन दिले। पण तन्वीश, तुला तो स्पार्क कधी नेमका लक्षात आला की तुला असं वाटलं की खरंच तू खूप चांगला क्रिकेटर? तुझ्या बाबांनी मगाशी सांगितलं की तू स्वतःहून सांगितलं होतंस की मला क्रिकेटमध्ये काहीतरी व्हायचंय, पुढे बनायचंय। तुला नेमकं कधी जाणवलं? मी जेव्हा मामाकडे क्रिकेट खेळायचो तेव्हा भरपूर क्रिकेटची हौस होती आणि तेव्हा मला माहिती होतं की मी चांगला क्रिकेट खेळू शकतो आणि चांगला मेहनत करू शकतो। तेव्हा मी बाबांना सांगितलं की मला स्पोर्ट्सला टाका। बरं, आणि कोण व्हावंसं वाटतंय तुला? कोण आहे आदर्श क्रिकेट मधला? माझा सचिन तेंडुलकर सर। बरं, पण मग सचिन तेंडुलकरने जी मेहनत घेतलेली आहे तशी मेहनत तुला घ्यावी लागेल निश्चितच। त्याची तयारी आहे का? हा, घ्यावी लागेल मला मेहनत। तुला जाणीव आहे त्या मेहनतीची की सचिननी जी काही मेहनत घेतलेली आहे, सचिन सारखं होण्यासाठी तेवढी प्रचंड मेहनत घ्यायला तयारच का तू? हा आहे, तयार आहे।
बरं, दॅट्स ग्रेट. आणि नक्कीच तू तेवढा मोठा होशील आणि TV9च्या तुला शुभेच्छा आहेत. रमाकांतजी, तुम्हाला प्रश्न विचारतो मी की आपल्याला माहिती आहे की इतकं जर पुढे जायचं असेल क्रिकेटमध्ये आता कुठेतरी आर्थिक पाठबळ देखील लागणार, त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण पुढे पुढे जसं तो जात जाईल अनेक टुर्नामेंट्समध्ये तो भाग घेईल, फॉरेनला जावं लागेल, त्यासाठी काही विचार केला, त्यासाठी काही बोलणी केलेली आहेत कोणाशी? आता तो मलेशियाला जाणार आहे तर त्याचा खर्च वगैरे हा खर्च करण्याचे तर आपलं हे काही नाही, पण नातेवाईकांनी सहकार्य केलेलं आहे की आम्ही देऊ त्याला पाठबळ वगैरे सगळं. आणि आमच्या ताई, भाऊ आणि असे आमचे पालघर तालुक्याचे संजय पाटील ह्याने सुद्धा आर्थिक मदत केली. एका जिंदल कंपनीने पण त्याला सर्व किटचं सामान दिलेलं आहे क्रिकेटचं. असं आर्थिक सहाय्य मिळत जाते त्या बळाच्या ह्याच्यावर. आणि मी डमडम चालवतो, म्हणजे मिनी डोर रिक्षा चालवतो. ते पैसे रात्रंदिवस मी जमा करतो आणि माझ्या मुलाला जो त्याचा ध्येय आहे, म्हणजे आमचा दोघांचं ध्येय आहे की त्याने भारतामध्ये क्रिकेट खेळावं, भारताचं एक क्रिकेटर व्हायची त्याची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करील. हेच माझं हे आहे, लास्टचं ध्येय आणि शेवटचं ध्येय. खरं आहे, तुमचे खूप कौतुक आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की जे जे कोणी हा कार्यक्रम बघतायत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की तन्वीश खूप मोठा होणार आहे उद्या. मात्र त्याच्या या सगळ्या यशामध्ये जर कुठला महत्त्वाचा वाटा असेल तर त्याच्या घरच्यांचा, त्याच्या आईवडिलांचा देखील आहे. आणि त्याचे वडील आपण बघतोय की म्हणतात की मी दिवस रात्र टमटम चालवीन, मात्र जो काही पैसा जमेल त्याच्यातनं लवकरात लवकर तन्वीशला कसं पाठबळ मिळेल आणि त्याला पुढे जायला कुठच्या अडचणी येऊ नयेत यासाठी एक पिता म्हणून ते किती कष्ट घेतात हे कष्ट देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून आपण काही गोष्टी विचारणार आहोत तन्वीशला की पुढे आता नेमके त्याचे काय प्लॅन्स आहेत ते जाणून घेऊयात छोट्याशा ब्रेक नंतर. किरण, हॅपी बर्थडे. आपलं घर. हॅपी बर्थडे आई. तुला कसं माहित? रोज बोलायचीस ना आपलं घर आपलं घर. SBI होम लोन्स मध्ये आम्ही देखील जाणतो तुमच्या मनातली गोष्ट, म्हणूनच इंटरेस्ट रेट केले आहेत कमी, खास करून महिलांसाठी. SBI होम लोन्स. अगर आप यूराटोम सोलर वाटर हीटर लगवाते तो गैस का पैसा बचाते और गर्म पानी फ्री में ही पाते. इतनी ठंड में गर्म पानी. हाँ, यूराटोम सोलर वाटर हीटर देता है ठंडी में भी गर्म पानी की गारंटी. और हाँ, अब तो 8 साल की वारंटी भी उपलब्ध है. समझदार लोगों की पसंद यूराटोम सोलर वाटर हीटर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. तर तन्वीश वझे आणि रमाकांत वझे दोघ जण आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. तन्वीश, मला सांग पुढे आता काय प्लॅन्स आहेत तुझे? तू बाबांशी बोलला असशील किंवा कोच तुझे त्यांच्याशी तू बोलला असशील, काहीतरी डोक्यात ठेवलेलं असेल की आता मलेशियाची टुर्नामेंट झाल्यानंतर नेमकं काय 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 प्लॅन केलेस? मलेशियाचा टुर्नामेंट झाल्यानंतर सुद्धा मी प्रॅक्टिसला वगैरे जातो. मलेशियाच्या टुर्नामेंटला झाल्यानंतर सुद्धा मी प्रॅक्टिस चालू ठेवतो. आणि तन्वीश, आम्ही ऐकलं तू अभ्यासात देखील हुशार आहेस, अभ्यास देखील तेवढाच नेटानं करतोस असं ऐकलंय? हां, अभ्यास सुद्धा मी चांगला करतो. आणि माझे शाळेचे शॉप सर ते सुद्धा आणि शाळेचे प्रिन्सिपल पाटील सर आणि शाळेचे शिक्षक रॉबर्ट सर हे सुद्धा मला प्रोत्साहन करतात. शाळेसुद्धा मला क्रिकेटला पाठवण्यासाठी प्रोत्साहन करते. बरं, आणि तन्वीश, तुझी मित्रमंडळी नेमकी गावातली काय म्हणतात ज्यांच्यावर तू रोज क्रिकेट देखील खेळत असशील? ती या सगळ्याकडे कसं नेमकं बघतात? तुझ्याबरोबर कसे वागतात? शाळेतले विद्यार्थी असतील त्यांना तर तू सेलिब्रिटी वाटायला लागला असशील आतापर्यंत. हां, ते माझे मित्र पण खेळताना वगैरे मी आल्यानंतर आनंद होतो त्यांना. आणि मी जास्त घरी नसतो, मी मुंबईमध्ये राहतो.
माझ्या मोठ्या बाबांकडे कल्याणला. तर मी असं समुद्रावर वगैरे गेला तर सर्व मुलं माझ्याकडे येऊन वगैरे मला सांगतात की आपण खेळू वगैरे. बरं, आणि प्रॅक्टिस खूप जोरात चालू आहे. तू मगाशीच म्हणाला होतास की आता पुढे काय तुझं प्लॅनिंग आहे? कोणतरी अजून बेटर कोच बघावा यासाठी शोधाशोध सुरू आहे तुझी, काय सांगशील त्याविषयी? हां, माझी अजून मी एल्फला पण मुंबई इथे प्रॅक्टिसला जातो. तिथे कामत सर असतात आणि सुरेंद्र माने सर तिथे मला कोचिंग करत असतात. राईट, तुम्हा दोघांचे खूप धन्यवाद. तन्वीश आणि रमाकांत, तुम्ही दोघेही TV9च्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण खऱ्या अर्थानं यशोगाथा बघितलेली आहे ही तन्वीशची. अर्थात लॉट टू गो, अजून खूप प्रवास त्याचा बाकी आहे यशाचा. मात्र ही कुठेतरी सुरुवात आहे आणि त्या सुरुवात त्यांनी केलेली आहे. मात्र त्यात आपण बघतोय की त्याचे वडील असतील रमाकांत वझे किंवा बाकीची जी फॅमिली मेंबर्स असतील ते कशी मदत करतायत त्याला, हे खूप कौतुकास्पद आहे. अपार कष्ट ही फॅमिली, हे कुटुंब घेत आहे. केवळ एकच ध्येय की तन्वीशला एक मोठा क्रिकेटर व्हायचं आहे आणि त्याच्या या प्रवासात कुठची अडथळे येऊ नयेत यासाठी घरचे कसे प्रयत्न करतात ते देखील आपण बघतोय. कुणालाही त्याला मदत करायची असेल तर ते मोठ्या दिलानं मदत करू शकतात, कारण शेवटी आपल्याला माहिती आहे की इथनच तो घडणार आहे. आता पहिलं एक पाऊल त्याने टाकलेलं आहे. आपल्याला माहिती आहे मलेशियामध्ये तो आता इंटरनॅशनल या टुर्नामेंटसाठी चाललेला आहे. त्याला TV9 कडनं खूप शुभेच्छा, TV9च्या प्रेक्षकांकडनं खूप शुभेच्छा. आणि जाता जाता एक स्वप्न बघून या कार्यक्रमात इथेच थांबूया. येणाऱ्या काळामध्ये तो इतका मोठा हो की भारतासाठी तो इंटरनॅशनल मॅचेस खेळो. आणि विचार करा की पाकिस्तानी टीम असेल किंवा इंग्लंडची टीम असेल आणि त्यांच्या विरुद्ध तन्वीश आपला तन्वीश जेव्हा उतरेल ओपनिंग बॅट्समन म्हणून, तेव्हा विचार करा कसं वाटेल. आणि त्यांनी छक्के आणि चौकार जर मारले आणि शतक लावलं तर किती आनंद अपार आपल्यालाच होईल. हे स्वप्न बघत आणि त्याला शुभेच्छा देत या कार्यक्रमात इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9. मुश्किल